बंधू नमस्कार. लोकशाहीचं वैशिष्ट्य अधोरेखित करणाऱ्या अनेक घटना आजपर्यंत मी आपल्याला सांगितल्या, यापुढेही सांगत राहीन. आजही अशाच एका घटनेविषयी सांगणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे जे मंत्री होते, त्यांना कुठल्या तरी खटल्यात 2 वर्षाची शिक्षा झाली. त्या शिक्षेविरोधात त्यांनी जिल्हा न्यायालयात अपील केलं आणि जिल्हा न्यायालयाने सुद्धा त्यांची शिक्षा कायम केली. आता या निर्णयाविरोधात आणखी वरच्या न्यायालयात जाण्यासाठी 4 दिवसाची मुदत द्या असं त्यांनी अर्ज केला होता. न्यायालयाने तो फेटाळला आणि त्यामुळे माणिकराव कोकाटेंना अटक होऊ शकते अशी शक्यता निर्माण झाली. आणि मग बरं का, जे अपेक्षित तेच घडलं. माणिकरावांच्या कुठेतरी कळ आली आणि ते लीलावतीत ऍडमिट झाले. आता माणिकराव लीलावतीत ऍडमिट राहणार. मधल्या काळात वरच्या न्यायालयात त्यांचे वकील जाणार, खालच्या न्यायालयाच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती घेणार, मग अंतरिम जामीन घेणार, मग तो जामीन कंटिन्यू होणार, मग अपील प्रलंबित राहणार. 10-15 वर्ष माननीय मंत्री महोदय कोकाटे साहेब हे त्यांचं मंत्रीपद नुसतं उपभोगत नाही, भोगत राहणार. याला म्हणतात लोकशाहीचं वैशिष्ट्य. फक्त दुःख एका गोष्टीचं वाटतं की आमची मायबाप न्यायालय, मी हात जोडून आणि न्यायालयांचा जेवढा मान राखला पाहिजे त्याच्यापेक्षा 4-5 किलो जास्त मान राखून मी प्रश्न विचारू इच्छितो, जर न्यायालयांची परवानगी असेल तर, की बाबा भुजबळांना अटक झाली, छातीत कळ, गेले रुग्णालयात. कोकाटेंना अटकेची शक्यता निर्माण झाली, आली कळ, गेले रुग्णालयात. सर्वसामान्य माणूस म्हणजे लोकशाहीचा केंद्रबिंदू जो लोक म्हणजे सामान्य माणूस, त्याच्या कधी कळा येत नसतील का हो? पोलीस रात्री अपरात्री उचलून नेतात, अटक करतात, रात्री अपरात्री जेलमध्ये टाकतात, रात्र रात्र चौकशा करतात. सामान्य माणसाला कधीच कळा येत नसतील. मायबाप न्यायालय कधी विचारत नसतील का हो पोलिसांना की अरे सामान्य माणसाच्या कळांकडे पण बघा फक्त. असो, लोकशाहीचं वैशिष्ट्य काय करणार आपण तरी.